नमस्कार. भक्तिभाव संस्कृती या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजेच हरतालिकेचा दिवस. हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारच्या व्रतवैकल्यांचा समावेश आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, चांगला जोडीदार मिळावा यासाठी काही व्रते केली जातात. त्यापैकी एक असलेले व्रत म्हणजे हरतालिका. हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आहे. भारताच्या बहुतांश भागात हरतालिका साजरी केली जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला पती मिळावा म्हणून कुमारिका आणि मिळालेल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून सुवासिनी हे व्रत करतात. हरतालिका व्रताच्या आख्यायिकामध्ये सांगितले आहे की पूर्वकाली पर्वतराजाची कन्या पार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असल्याने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने तिने शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभिली. त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते. पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले. तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला. तेव्हापासून हरतालिका व्रताची परंपरा सुरू झाली. या दिवशी उपवास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तीची पूजाही काही ठिकाणी केली जाते. या पूजेसाठी कोणतीच मौल्यवान गोष्ट लागत नाही. ही पूजा निसर्गाशी जोडलेली आहे. ही पूजा करताना नदीतील वाळूची शिवलिंग तयार करतात आणि बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, बोर, रुई, आंबा, डाळिंब, धोतर, जाई, अशोक जी झाडे झुडपे, फळं, फुलं, औषधी वनस्पती यांचे पानं भेटतील ते या पूजेस आवश्यक असतात. हरतालिका व्रतामधील ही अगदी साधीशी झाडे झुडपे, नैसर्गिक फुलं, पाने आणि औषधी वनस्पतींचा उल्लेख पुराणात वर्णिला आहे. पूर्वी गावात घरांच्या आसपास अंगणात ही झाडे मिळत. ही पत्रे तोडून आणण्याचा तो वेगळाच आनंद असतो. तो आनंद काय वर्णवावा. पण आज पर्यावरणाचा आपण इतका ऱ्हास केला आहे की ती पत्रे मिळणेच काय त्या ओळखणेही दुरापास्त झाले आहे. पत्री आजकाल बाजारातून विकत घ्याव्या लागतात. या व्रताचे महत्त्व आपण येणाऱ्या पिढीला असेही सांगू शकतो की पूजेसाठी लागणारी झाडे झुडपे, नैसर्गिक फुलं, औषधी वनस्पती दुर्मिळ होऊ नये जेणेकरून आपल्याला त्यांचा रोजच्या आयुष्यात पाहिजे तेव्हा उपयोग करता यावा. निसर्गाजवळ जाऊन त्यातलेच घटक वापरून पूजा करायची आणि उत्तर पूजेत जिथून पूजेतील वस्तू आणल्या त्याच निसर्गात म्हणजेच पाण्यात हे निर्माल्य विसर्जित करायचे. असे हे पर्यावरणपूरक हरतालिका व्रत.